कॅनेल एवढी नुसती मोठी गटारी, मग तुम्ही लक्षात राहून द्या भाऊ ना काय कशी राहते ते लोक इथं. मला विचारच पण लागलाय मोठा हे बोललं हवा. बरं तुम्हाला जर जागा दिली लक्षात राहायला तर तुम्ही राहताल का? मला कमेंट करून सांगा कडे आधी. काय घाण म्हणजे काय, ह्याला स्वच्छ बिच्छ करते ना, ह्याला स्वच्छ करत असतील पण लोक जेवढी पण सामान आहे ना तेवढं समजतच नसते. हे बघावं, हे राक्षसाचं हेल्मेट आहे पूर्ण आणि ह्याच्यावर सोनं आणि चांदी मिक्स आहे यात. मला इंस्टाग्रामला कमेंट करून काय म्हणते ते माहिती आहे का, गणेश भाऊ आम्हाला फेमस व्हायचं आहे, आम्हाला पण आज तुमच्यासारखा फॉलोअर्स वाढवायचं, आम्हाला काय केलं पाहिजे, आम्हाला काहीतरी सांगा जरा थोडं. एक सांगा खरं तुम्हाला काय केलं पाहिजे सांगा. ह्याची बंदूक आहे का नाही, मी जिंदगीत पहिल्यांदा असली बंदूक बघतोय जिंदगीत. इतकी मोठी बंदूक, जी 10 फुटी एवढी मोठी बंदूक कशी काय असू शकते ही. हे बघा सोन्याचं चमचे, समजा 19व्या शतकामधलं समजा सोन्याचा चमचा येतं. हे बघा सोनं, पूर्ण सोन्याचा चमचा. हे जेवढं दिसतं ना सोनं चांदी, नुसतं सोनं चांदीचं चमच्याचं समजा. तिकीट कुठे, तिकीट दाखवा तुमचं. तिकीट त्यांना दाखवलं, त्यानंतर मग मला ते म्हणले अरे हे असलं नसतंय म्हणले, तर तुम्हाला 5000 रुपयाचं तिकीट लागते का? म्हणलं बरं ठीक आहे चालतंय. काय फॅमिलीने प्लॅन केलेलं टेंभुर्णीला एकदा आम्ही जाणार भाऊच्या घरी. एकदा घरी नक्कीच, ह्याला मी बोलवणार नाही माझ्या घरी, मुक्कामी बोलवणार नाही. नाही बोलवलं तरी येणार. काहीच लागत दया माया नाही, तोंड खूप सही डायरेक्ट. हररमध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग, मी MH40 रायडर. स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्या मी कोलामध्ये मच्छी मारण्याकरमध्ये लगभग आता 25-26 दिवस, एक महिना होता आला का नाही रे. मी आलो मुंबईमध्ये, 1 महिना झाला की मला. 1 महिना जवळ होता आलं. मी मुंबईमध्ये जाई आणि इथंच आहे मच्छी मारण्याकरमध्ये आपल्या भाऊच्या घरी थांबलो होतो. आणि आता मी आज इथनं निघणार आहे. आज निघायचं आहे बँड्रा खाल्ल्या साईडला. बाकीचं पुढचं प्लॅन तुम्हाला पुढं सांगतो. सदलाक शाळेत मी झोपलो होतो रात्रीच्याला, एकदम मस्त पंखा लावून झोपलेलो. आपल्या गावाकडल्या साईडला एकदम भयंकर मध्ये थंडी, आपण हेकडल्या साईडला अजिबात थंड नाही, उकडत आहे. तुला उकडतं जरा ते, थंडी वाजली ना. तू इकडे का झोपला नाही? मी तुला इकडे ठेवली जागा, म्हणलं आपण पंख्याला झोपा, म्हणलं ह्याला थंड वाजलं म्हणलं, त्यामुळं मी केला पंखा चालून झोपलो. मला आणि बारगा हमालता. चला इथनं उतरायचं आता, इथनं उतरायचं. इकडं कोलीवाड्यामध्ये ना समजा अशीच घरी ती. ओके आयो लागलं, हे लागलं बघा नाही बरं असं इकडे बघितलं ना. चला निघालो, चला भावानं जाऊ. सकाळ थोडं लागलंय मला. इकडे ना कोलीवाड्यामध्ये समजांची घर अशी जायची, अशी माझी वर खाली येते अशी काहीतरी. चला मावशी मग काय चाललंय या? मावशी बॉम्बे लावते. तुम्हाला दया माया येत नाही का ह्याच्यावर थोडी? मी बघ नाही का तोंडात लगेच खूप असते त्या. मामा इकडल्या साईडला अडकवत आहे. ही बघा बोंबील म्हणते ना ह्याला, बोंबील. ही बघा इथं असं अडकं झालं. गेल्या 2 दिवसापूर्वी पण इथं असं लावलं होतं. ती एवढंच होतं, ती वाळून सुकून पाकाचं चपटं बार झालं. आणि हिकल साईडला ही बघा कसा नजारा दिसतोय बघा. समजा हिकल साईडला पुढं असं मुंबई दिसते. ती नरिमन पॉईंटचा राष्ट्राचा पॉईंट आहे तिकडं. आणि हिकडल्या साईडला समजा आपले कोणी लोकांनी समजा इकडे बोटी येत्या आणि एकदम मस्त मध्ये येतं. मामा अडकवत येतं एकदम काय बोंबील. मामा तुमचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? जवळ 45 वर्ष. 45 वर्ष झालं. इकडले मांजरे येते ना, मांजर इकडले अशा एकदम फुगून टम येते, एकदम फुगून टम. आपल्या इकडलं जर मांजर इकडं सोडलं नाही गावाकडलं, मला तर वाटतंय नुसतं वासावर मरून जाईल. वासावर काय सुगंध सुटलाय म्हणून इकडल्या साईडला माझ्या जेवणाचा. आणि इकडली माणसं एकदम मांजरे एकदम अशी खाऊन पिऊन एकदम टम होऊन ती गाडीवर बसते, ती कुठं बसते इकडं तिकडं. त्यांना काय घेणं देणं नाही. लोक आपलं खायला मिळतं एकदम मस्त पद्धती. यावेळेस मी घरनं निघलो होतो ना, मी घरनं त्यावेळेस असा विचार पण नव्हता केला की होय बाबा मुंबईमध्ये मला 1 महिना मला कोणाच्या तरी घरी राहायला भेटेल. मला असं वाटलं पण नव्हतं जिंदगीमध्ये. आलो 1 महिना कसा गेलाय मला माहिती नाही. ह्या घरात 1 महिना गेलाय माझा. आणि मी आज हे घर सोडून निघालेलो या. आता मी निघालेलो आहे नवी मुंबई खाल्ल्या साईडला. बरेच कमेंट होते की नवी मुंबईला केव्हा येणार आहे, तर आपण की तिकडे यायला लागलो आहे मी. सामान भरताना आता हे टेबल समजा खाली झाला बघायचं. इथं समजा माझं गाबळ असायचं, ह्या टेबला समजा इथं भरून फुल असायचं. माझं पाकिट कॅमेरा समजा असेल पिस्टन भरून असायचं. शुभम पाऊसला म्हणत असताना आता यार समजत खाली झालं आहे. बरं चला खाली जाऊ, नाश्ताही करू, सायकली समजा सामान टाकू. पुढचा प्लॅन सांगतो जरा तुम्हाला काय ते. आजचा प्लॅन असा आहे का नाही सांगतो. आता मला जायचं आहे बँड्रा खाल्ल्या साईडला. बँड्रामध्ये भरपूर असं काय आहे. तर मुंबईमध्ये आल्यापासून 17वा किंवा 18वा हे माझा ब्लॉग असेल. आणि आता मी निघालेलो या
स्प्लेंडर खाल्ल्या साईडला. आता समजत मेन गोष्ट सकाळी 7 वाजता मला निघायचं होतं, पण एक राडा झाला सकाळ राडा असा झाला की प्लॅनमध्ये नॉर्मल चेंज आला. तुम्हाला माहिती आहे गणेश भाऊच्या प्लॅनमध्ये कधी पण चेंज येत राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेवढी पण शस्त्र ही समजा होती ना ब्रिटिशांच्या काळामधली, ती इथं वास्तू संग्रहालयामध्ये येतं. तर ती संग्रहालय 10:30 वाजता उघडत आहे. तर मला आज तिकडे जायचं या, आणि त्यानंतर ना राणजी बागाकडे पण जायचं माझा प्लॅन चालला होता. जिथं ॲनिमल आहे तर पूर्ण वाघ हे तिकडे पण जायचा प्लॅन आहे, पण मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले समजा वस्तू बघायचं, तर मला तिकडे जायचं या. प्राणी काय आपण नंतर पण बघू शकतो, पण ह्या गोष्टी नंतर सारख्या होत नाही त्या. तर चला निघायचं आहे, जेवण करू जाऊन. ब्लॉग थोडा मोठा होणार नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करून घ्या. बाकी एक मेन गोष्ट आहे ती तुम्हाला मी नंतर थोडं सांगा. नाही सामान आधी मी खाली घेतो. मला आता धुवून टाकला होता, पुसाय फडकं नव्हतं, म्हणलं चला आपली आवडती वस्तू या जे महाराष्ट्राच्या नावावर थोडा दुरळा होता, त्याला म्हणलं रुमालानं पण साफ करायचाच. खटाखट टाकाटक मध्ये कसा आहे. सायकल आलो फक्त. सायकल माझी घाणलं आहे, मला हिला धुवून घ्यायची. वॉशिंग जर मला कुठं दिसलं ना मस्त फवाऱ्यानं पूर्ण सायकल धुवून घ्यायची या. हवा ह्यात कमी या, हवा ह्यात दोघांची हवा कमी, हवा भरून घ्यायची या. ऑइलिंग करायचं सायकलला. ऑइलिंग माझ्यापाशी नाही, ऑइलिंग तिकडे रस्त्यावर गेलोच करायला लागेल. पण मला एक समजत नाही, संध्याकाळच्या वेळेस ह्याचं पाणी जातं कुठं, पाणीच कुठं समजत नाही. आता सकाळ पाणी येतं आहे, दुपारपासून समजा खाली समजा हापतच आहे समजा. एक गोष्ट आहे बरं का, ह्या गल्लीमध्ये दिवसा अंधार दिसतो आणि रात्रीच्याला दिवस दिसतोय. जहाँ पे सूरज की किरणें नहीं पोहोच सकती वहाँ पे मैं पोहोच गया. तर भावांनो सध्याला का आपल्याला हे कुलाबा गल्ली आपल्याला सोडायची वेळ आली. कुलाबा शहर इथल्या माणसांची मनं इतकी जास्त मोठी, तुम्हाला खोटं बोलत नाही. लगभग ह्यांच्या घरी पण आपण बरेच दिवस राहिलो, ह्या भाऊच्या घरी बरेच दिवस राहिलो. म्हणजे झोपायला आम्ही इकडे टेरेसवर असायचो, जेवण करत संध्याकाळच्या इकडे गार हवा लागायची एकदम मस्त, मध्ये भारी वाटायचं. भाऊ नाव काय आपलं, तसं नाव विचारलं तांडेल. खरंच महेश तांडल, महेंद्र तांडल ना, महेंद्र तांडल भाऊ खरंच एक नंबर. आणि आपला शिवम भाऊ तर एक नंबर. आम्ही आता निघालेलो या, तर भाऊ आलता. भाऊ काय चाललंय, एकदम मस्त. काय चाललंय अजून, येऊन झालं नाश्ता बिष्टा काय करायचा. कामाव कुठे काय, कामाला कुठं आहे, वरलीला. मजा ती ट्रेननं जाणार, सायकल कुठं मेळ टाकायचा. चला आपण निघू. ही गल्ली लई एक नंबर आहे, लई भारी वाटतं इथनं जाता येताना. अरे मी पहिल्यांदा आलो, मी कन्फ्यूज झालो म्हणलं मला आतमध्ये यायला, आता चुकतंय म्हणलंय सहज. अरे सहज आले, आम्हाला सोडायला खूप जास्त भारी वाटलं, एकदम मस्त वाटलं, एकदम प्रेमळ वाटलं. आता निघालेलो आपण, रवाना झालेलो सध्याला, रवाना व्हायला लागलेलो या. कुठं गावाले कुठला आहे मामा तुम्ही, पार्नर आपले बंदरावरती असतात. शेजारी झालं ना मग. शेजारी नाही, एकत्र. हे बाई बर्फाच्या गाडीचं ते हे करतात, त्यांचा धंदा आहे बर्फाच्या गाडीचा. हा. हे बघा बर्फाची गाडी, मुंबईची बर्फाची गाडी मामा नेतात. कुठं इथंच आपले बंदरावर इकडे बंदर. आई म्हणती बंदर, मी म्हणलं फुल म्हणत जावं, मला बंदर म्हणलं ते नाही बरोबर वाटत. बंदर म्हणलं मला माकड आठवतं, हिंदीमध्ये बंदर माकडा. मला माकड आठवतं, म्हणलं बंदर म्हणत जाऊ नका, मार्केट म्हणत जाऊ, मार्केट. बरं तू दर आता जिकडे चाललास तिकडे जा, सावकाश सगळा प्रवास व्यवस्थित कर. आणि नेहमी हर हर महादेव बोलतो तसा भगवान शंकराची कृपा तुझ्या. अरे ते तर आहेच रे, महादेव संघ असताना कोणाचं भ्याय का आपल्याला. मला आता आठवण होईल, जर आम्ही फोन केला तर तेवढा उचल. कसं आहे, टोमणं मारलं नाही, टोमणं मारा झालं. पण कसं आता तू बिझी असणार समजून घेणार, फक्त एवढंच की बाबा तू जसा आहे तसंच राहा, आहे भाऊ. नेहमी आनंदीत राहा, हसरा चेहरा आहे तसा तुझं प्रेम असंच राहून दे रे माझ्यावर. तू सांग रे काहीतरी बोल, 2 शब्द सांग. अरे बाबा संकेत डॉन आहे लय मोठा, डॉन आहे डॉन. काय नाही सांगत आता मी, 2 शब्द. सुखी राहा, बाकी काय. काही सांगत नाही मी, काही सांगत नाही आता. इथून पुढे असे चांगले व्हिडिओ काढत जा. अजून काय नाही, बस फोन बिन केलं तर उचलत जा, आपलं बोलत जा. नाही आम्ही केलं तर तू करत जा, आम्हाला वेळ नसतो. भाऊ आठवण ठेवणारच आहे आम्हाला. दिवसातून इथं होता तरी बी दिवसातून 3 वेळा फोन, जॉबवर होतो तरी बी 3 वेळा फोन. याचा स्विच ऑफ असायचा जॉबला, पण माझा चालू असायचा, भावा कुठे आहे, जेवला का, ह्या सगळ्या गोष्टी. तर मला एवढंच म्हणणं आहे, जरी आम्ही आमच्या कामात व्यस्तच असतो, सुट्टीच्या बिट्टीचं आम्ही करेल, पण जरी तुला जेव्हा आठवण येईल भावा तेव्हा तू फोन कर. आणि जिथं कुठं अडचण येईल, आमचे बी मित्र परिवार असतील त्या भागात, तर तिकडं आम्ही त्यांच्या तुझ्याकडे म्हणजे सपोर्ट करू. आम्ही तू कुठं पण बाहेर असला तरी गावाला आम्ही जाणार आहे, आजी हे आई पप्पाकडं आम्ही जाऊ एकदा सगळी फॅमिली. अरे घराकडे या ना, म्हणलं तुम्हाला तिकडे असू नाही तर नसू, आम्हाला आम्ही भेटले का आम्ही टेंभुर्णीला आमची फॅमिलीने प्लॅन केलेलं आहे. टेंभुर्णीला एकदा आम्ही जाणार भाऊच्या घरी. एकदा घरी नक्कीच ह्यांना मी बोलवणार नाही माझ्या घरी.
मुक्कामी बोलवणार नाही नाही बोलवलं तरी ये ना. हे तोंड राईट सरळ. आता मी चाललेलो सल्ला छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये, जी की तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं जेवढे पण अशी म्हणजे त्यांच्या काळातली ऐतिहासिक वस्तू आहेत, त्या तलवारी तोफा जेवढे पण आहेत ना तेवढे तिथं आहेत त्या. आता ती बघण्यासाठी मी निघालेलो या. प्यार है भाई, प्यार है यार भाई, प्यार है. चल आजा भाई, इसके साथ भी निकालते हैं. चलो आजा भाई, आजा तू भी आजा. चल उसमें कौन सी बड़ी आते हैं, जाने भाई अपना जाने जाने. चल भाई चल. ओके. आपल्यामुळे जर कोणाच्या चेहरे हसू येते ना तर हसवा रे. अरे मर्सिडीज आली, मला कोणी तर त्यातमध्ये बसवा रे. आता काय झालं माहिती आहे का, आता मी सहज त्या एक ताई होती रस्त्याकडला, माहीत नाही ती हिंदी होती का मराठी होती. मी तिला सहज म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तू संग्रहालय कुठं आहे. तिनं डायरेक्ट तिकडे तोंड ठेवलं, तिनं बघितलं सांग ना माझ्याकडे. नाही हे कळत नाही ह्यांना काय, म्हणजे काय ह्यांना काय होतं नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, ह्यांना होतं काय नेमकं, मला हे एवढीच गोष्ट कळत नाही. अरे ज्यांच्यामुळे ही महाराष्ट्र उभा आहे ना. आता जाऊन द्या, मला लय नंतर बोलायचं त्यामुळं मैं शांत रहता हूँ. यहाँ पे अपनी साइकिल पार्किंग करके अभी हम चल रहे वास्तु के अंदर. तिकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा इतिहास. चला आज दाखवतो मी. तिकीट काढलेलं आहे, तिकीट काढून सलग मी कॅमेरा अलाउड केलेला आहे. 200 रुपये मला तिकीट भेटलं आणि मी सलग आतमध्ये कॅमेरा घेऊन आलेलो आहे. आणि ही बघा हो, ही तर आतमध्ये समधी आतमध्ये जेवढी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेवढ्या वस्तू होत्या ना तेवढ्या समधी आता आतमध्ये येत्या. चला मी आता तुम्हाला ते दाखवून घेतो आधी. ही बघा, हे कसं साईडला असं गार्डन आहे, गार्डन कोण लावलं आपण. आणि आता आतमध्ये चाललं. महादेवाची मूर्ती बघा, महादेवाच्या मूर्तीचा 7 प्रकारच्या रूप आहेत महादेवाच्या आतमध्ये. ए पांडा माझ्या भावा, काय चाललंय का. हे बघितलं लाल पांडा. ही इंटरेस्टिंग आहे बरं का, काय पण ही इंटरेस्टिंग आहे या. ही बघा बघितलं भाई, ही पूर्णपणे असं गोल होतं. हे काय गोळी आणली तर ह्याला गोळीसला लागत नाही असला. ही ह्याचं नाव ब्राजा आहे, ब्राजा. ए तोंड काय फाकून बसलाय मित्रा लाकडावर. हे झोपलंय गपगुणानं. ह्याची आई पण झोपली आहे, भालू तिचा पोरगा. हे कसं आहे, कसं आहे, कसं आहे, नादच नाही करायचा. ए भांडणं करायची नाही, भांडणं करायची नाही, रागाला जायचं नाही. ह्यानं भलं तुझ्या जवळ होती पण तू काय म्हणायचं नाही. त्यांचं लक्ष तुझ्यावरच आहे भावा, पण तुझ्या पाठीमागं कोणतरी टपून बसलेलं आहे. त्याचं नाव चित्ता आहे. हे कोंड बेडी आपण लपून बसलेला आहे भावा. नीट सांगतो या, तू शिकार होऊन बसशील. मुंगस पण वाट बघून येते बघ तिकडे, तेव्हा काय का मुंगस. अरे तू पण आहे वय इथं, दोघांची जोडी हायला का कुठं पण बघल तिथं. कस्तुरी हिरण बघून घ्या रे, कस्तुरी हिरण. पण ह्याच हिरणाला 4 शिंगा असते. ही मी पहिल्यांदा बघतो. 4 शिंगावाला. ही ओरिजिनल आहे समजा, ओरिजिनल. ह्यांच्या आतमध्ये केमिकल भरलंय पूर्णपणे. हे बघा. ए भावा काय चाललंय. काय लागा बसलाय आतमध्ये. दोस्त तुझ्या आमच्या टेम्पोमध्ये वाट बघते ते. हे बघा सोन्याचं चमचे समजा 19व्या शतकामधलं समजा सोन्याचा चमचा येतं. हे बघा सोनं, पूर्ण सोन्याचा चमचा. हे जेवढं दिसतं ना सोनं चांदी, नुसतं सोनं चांदीचं चमचा समजा. ही बघा भावांनो शहानशाह अकबराचे हे चिलखत. ही बघा बघा. आणि हे कल्ल्या साईडला ही बंदूक आहेत. ही जी बंदूक आहे ते का नाही, मी जिंदगीत पहिल्यांदा असली बंदूक बघतोय जिंदगीत. इतकी मोठी बंदूक, जी 10 फुटी एवढी मोठी बंदूक कशी काय असू शकते ही. बापरे, मी शॉक्ड झालो ही बघून भावांना समजा गोष्टी. ही काय 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 बोलू मी, काय कसा आहे त्याचा ट्रिगर बघा कसला. ही बघा आहे का कसली, काय काय म्हणू काय मी ह्याला. हे बघा हे ही डबल फायरिंगची बंदूक. ह्यातनं 2 गोळ्या संग चालायच्या बघा. ह्याला 2 नळ काढायची पुढं. मला कॅमेराने शूटिंग काढायला अलाउड नाही तर त्यामुळे बाकी काहीच लागणार नाही, त्यामुळे मोबाईलने दाखवतो या. हे राक्षसाचं हेल्मेट आहे पूर्ण आणि ह्याच्यावर सोनं आणि चांदी मिक्स आहे. यात विश्वास होईल का तुम्हाला. ही बघा बघा सोनं राह ह्याच्या. हे बघा. आणि ही राक्षस, ह्याला 2 शिंग आहेत बघा. इकडल्या साईडला शिंगात असतं. ही ह्यातमध्ये शिंग जाणार, ह्याचं डोकं बसणार माहिती.
पिक्चर शूटिंग चालू होणार आता इथं पण. आतमध्ये मला कॅमेराने व्हिडिओ काढायला परमिशन नाही दिली, तर त्यामुळं मी आता बाहेर काढतोय. मी जास्त ब्लॉगिंग केलेलं नाही. आतमध्ये बऱ्याच अशा दाखवण्याजोग्या गोष्टी होत्या, पण मी नाही दाखवू शकलो. ह्याच्या पाठीमागचं मी तुम्हाला कारण सांगतो काय आहे ती. पहिली गोष्ट जर काम केलं ना तर एकदम क्लिअर करावा, एकदम माझ्यासारखं. आणि मेन गोष्ट अशी होती का नाही, कॅमेरा जर आतमध्ये घेऊन जायचं असेल ना तर तुम्हाला नाही म्हणता 5,000 रुपयाचं तिकीट लागतं काढायला. तर ती मला माहीत होतं. मी म्हणलं 200 रुपयामध्ये होऊन जाईल. ती मला माणूस मला 200मध्ये होऊन जाईल. तर म्हणलं ठीक आहे, 200 तर काढलं. आतमध्ये गेलो तसं कॅमेरा चालू केला ना, थोडा 1-2 व्हिडिओ घेतलं मी. आणि त्यानंतरनं आलं ते सिक्युरिटी भाव आलं त्यानंतरनं. आणि मग मला म्हणायला लागलं तिकीट कुठे, तिकीट दाखवा तुमचं. तिकीट त्यांना दाखवलं. त्यानंतर मग मला ते म्हणले अरे हे असलं नसतंय म्हणले, तर तुम्हाला 5,000 रुपयाचं तिकीट लागते काढायला. म्हणलं बरं ठीक आहे चालतंय, काय अडचण नाही. मग आता तिथनं आलो आता माघारी. मोबाईलनं शूटिंग जेवढी जमती तेवढी मी काढलेली आहे. आता सायकल जायचं आहे. सायकल तिकडं साईडला आहे, तर चला जाऊ तिकडे. हे असं बाहेरनं दिसतंय काहीतरी बांधकाम आहे का नाही. ही ब्रिटिशांना त्यांच्या काळामध्ये केलेलं बांधकाम आहे. आणि मी बघतोय हे मी किती नशिबान मोठ्या माणूस म्हणायला लागेल की ते आपल्या इकडे येऊन काय काय गोष्टी करून गेल्या त्या बघितलं का तुम्ही. टी व्ही घरं ही आहेत ना मोठ्या मोठ्या बिल्डिंगाची, चौकोन एकदम ॲक्युरेटमध्ये आहे त्या. ती समजा तन्नच बनलेल्या आहे त्या. हां होतात मग चौकापाशी आलो. म्हणून तुम्ही कमेंट करून सांगा तुमचं काय म्हणणं आहे. अजून आपण किती दिवस मुंबईमध्ये थांबलं पाहिजे. मुंबईमध्ये मला 1 महिना झाला. तुम्हाला काय वाटतं, मी ब्लॉगमध्ये तुम्हाला काय दाखवलं पाहिजे मला कमेंट करून सांगा. तुम्हाला काय बघायची इच्छा आहे सध्या. तुम्हाला गडकिल्ले बघायची इच्छा आहे का, तुम्हाला काय बघायची इच्छा आहे मला कमेंट करून सांगा. पुस्तकं अशी रस्त्यावर ठेवणं चुकीचं वाटतं. हां मेला म्हणजे जत्रा. अच्छा. नाही पण ते पुस्तकं ते ठेवलं ना वह्या पुस्तकं, त्या रस्त्यावर पुस्तकं मानणं योग्य वाटत नाही. पुस्तकांमुळे किती ज्ञान भेटतं आपल्याला. पुस्तकाचे आपण पहिले लहानपणी पाया पडायचो आणि आता रस्त्यावर पुस्तकाचे ते बघायला बरोबर वाटत नाही ना. किती स्वच्छ आहे, किती क्लीन आहे रे आपली मुंबई. किती क्लीन आहे बघितलं का. काय भावा काय चाललंय. बरं आहे ना. एकदम बरं भावा. तू कसं काय सांग. एकदम मस्त. फोटो घे ना भावा, त्यात काय तवा एवढं. कुठला या मी सुरगाणा. कुठं आलं सुरगाणा. बघतो. धन्यवाद भावा धन्यवाद. आता ब्लॉगमध्ये दिसलाय, आता ब्लॉगमध्ये येतोय आता. चालतंय जाऊ का भावा. ओके. समजे रस्त्यावर पुस्तक आहे समजे हो का. बघितले हो का. ग्रंथ वेद जेवढं बी काय आहे लिहिलेलं ना समजा इथं रस्त्यावरच आहे. आता मला इंस्टाग्रामला कमेंट करून काय म्हणते ते माहिती आहे का, गणेश भाऊ आम्हाला फेमस व्हायचं आहे, आम्हाला पण आज तुमच्यासारखा फॉलोअर्स वाढवायचं. आम्हाला काय केलं पाहिजे, आम्हाला काहीतरी सांगा जरा थोडं. एक सांगा खरं तुम्हाला काय केलं पाहिजे सांग का. एकदा मुंबईमध्ये या तुम्ही. मुंबईमध्ये तुम्हाला एक से बढ़कर एक तुम्हाला कंटेंट येतं. भरपूर असा कंटेंट आहे तुम्हाला दाखवायला. तुम्हाला ते फक्त दाखवायला जमलं पाहिजे, त्यापर्यंत तुम्हाला बोलायला जमलं पाहिजे. फॉलोवर एका दिवसामध्ये 1 लाख करू शकता तुम्ही. फक्त ते तुमच्या अंगामध्ये कला पाहिजे, टॅक्ट पाहिजे तुमच्या अंगामध्ये, की हो नाही मला ते जमते करायला. अहो इथं झाडाचा जरी व्हिडिओ बनला का, ह्या झाडाचा जरी व्हिडिओ बनला का झाडाचा, तरी हा व्हायरलमध्ये जातो व्हिडिओ. की तुम्हाला फक्त जमलं पाहिजे ते झाड त्यापर्यंत दाखवायचं या. आणि हे कसं दाखवायचं आहे काय समजा गोष्टी कसं व्हिडिओ बनवायचे जर म्हणला तुम्ही ना तर मला कमेंट करून सांगा. मी त्यासाठी एक व्हिडिओ बनवून नक्की टाकेल की काय तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे जेणेकरून तुमचं व्हिडिओ व्हायरलमध्ये दाखवलं. तुम्हाला काय चांगलं आहे मी टिप्स देतो, फक्त मला कमेंट करून सांगा की हो. ती पण मराठीमध्ये कमेंट करून टाका. महादेव शंभू हर हर महादेव शंभू, भूक मला लागली या खायाचं काय तरी रे. सिग्नलमध्ये गुतला गणेश भाऊ तुमचा. कधी सिग्नलमध्ये थांबायची सवय नाही, पण मी नियमाचं उल्लंघन कधी करत नाही, त्यामुळे थांबतो या. की बघा मामा निघालं रे. मामाला कसलं वजन वाढायला लागतंय बघा. कष्ट म्हणजे ते कष्ट. अरे मामा नाही पोरगा ही. बाबा आडवे लावू नको. चला मामा चला तुम्ही चला. बरेच जण मला कमेंट करून म्हणते गणेश भाऊ आम्हाला कॅमेरा पाहिजे, आम्हाला गोप्रो घ्यायचा आहे, कुठं मिळेल, कुठला कॅमेरा घ्यायचा सुरुवातीला आम्हाला काय. बरेच जण कमेंट करून मला म्हणते की आम्ही कुठला कॅमेरा घेतला पाहिजे आम्हाला ब्लॉगिंगच्या टायमिंगला, व कुठे भेटेल आम्हाला कॅमेरा स्वस्त सेकंड हँड. मुंबईमध्ये जर तुम्ही आला ना, जर तुम्हाला हे इथं दुकान आहे, तुम्हाला कुठल्याही कॅमेराच्या दुकानामध्ये गेला ना तुम्हाला सेकंड हँड कॅमेरा मिळून जातील. काहीतरी गोप्रो 7 आहे 10,000 रुपयामध्ये. गोप्रो 7ची किंमत 10. त्यांनी तशी जास्त सांगितली, पण बहुतेक जास्त यूज नसेल त्यानं केलेला. असं झाला आपण निघू. सायकल येत आहे, सायकल माझी लई जास्त मिळालेली या. चला मधल्या कॅलाफेट मार्केटमध्ये लाग मस्त ज्यूस पितो या. मला जाते बांद्रा काढल्या साईडला इकडे पुढं. ज्यूस पिण्याचा जे आनंद आहे ना मुंबईमध्ये उन्हाच्या टायमिंगला तिला जास्त वेगळा आहे. तर काय गर्दी रे, काय गर्दी म्हणायचं रे भावांनो.
नेक्स्ट लेवल. हे बघा मी म्हणतो हाय 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 भाऊ. भाऊ ते कुठं हाय करतो या कोणी माहीत नाही. नाम क्या है नाम नाम अलीब अलीब. अलीब भाऊ आहे कोणतरी कुठला माहीत नाही कोण आहे. आपला भाऊ आहे हात करतोय लांबना. आपल्या माणसांना येऊन धंदा केला पाहिजे. हे 10 रुपयाचा गला जरी ते विकत बसलं ना महिन्याचं तुम्ही कितीतरी लाख कमवू शकता. फक्त तुम्हाला ते टॅक्टर जमली पाहिजे करायची. हो मला करायचं आहे आता अजून एक घेणार नाही मी. ओके भाई यार नाम क्या है बताओ. है इफ्तिखार. क्या क्या इफ्तिखार. इफ्तिखार. क्या क्या नाम है यार. इतना अलग नाम है भाई. कुछ अच्छा नाम रख लेते यार. चला हे पितो. भाऊ भेटलाय. भाऊ कुठला आहे. मंत्रालय. मंत्रालय डायरेक्ट मंत्रालय. ए भाऊ मंत्रालय मत नाही. भाऊ मला ओळखलं ना. हो ओळखला. भावा मला ओळखलं. मस्त फोटो घेतो. ओके राहायचं नियोजन संध्याकाळचं मला काहीच माहीत नाही की मी कुठं राहणार आहे काय करणार आहे. खायचा ठिकाणा नाही ना प्यायचा ठिकाणा नाही माझा झोपाचा ठिकाणा नाही. आणि असल्या भागदौड की जिंदगी में मैं आया हूँ मुंबई में. गणप्या तुझं डोकं खराब झालं तू चल गण जपून आणा पुढं. हा लसूण लावण्यासाठी आहे. लावण्यासाठी. अरे वा मस्त आहे तर. रस्त्याच्या कडून निघाले मला काय दिसतंय बघलाय हवा. एक डबल मजलीची एक बस आहे ही बघा. आणि ह्याच्यावर लिहिलंय हो हो बस वाचनालय. म्हणजे यातमध्ये बसून तुम्ही पुस्तक वाचू शकता असं ह्याच्यात काहीतरी अर्थ या. आणि पूर्ण असा गोल राऊंड असं फिरत जायचं आहे. तिकडे साईडला बहुतेक वाघ आहे असं वाटतं या. तिकडे भरपूर माणसं थांबलेली आहे ती. चला बघू तरी कसं आहे काय आहे. पण हां मला कॅमेरानं शूटिंग काढायची तर पण अलाउड नाही. ती मोठा राडा आहे. इतका मोठा वाघ होता. हिच्या फुडलं पंज आपल्या पायाच्या पेंढरीवर नुसतं होता. पंजा होता नुसता. पंजा मोठा होता मोठा. काय तर तोंड होतं. फॉलोवर भाऊ मला तिकोंड हाक मारतात. एकदम असं प्रेम आहे प्रेम. राणीची बाग का म्हणजे हे राणीची बाग कशामुळे नाव पडलं ना फक्त एक काय अयो शेलाक मी निघलेलो आहे. बँड्राला अजून तसा काय खास मला रिस्पॉन्स नाही आला ते कोणतं. कारण की मागाची स्टोरी लावली होती ना मी इंस्टाग्रामला की बाबा बँड्रामध्ये जर कोणी असेल ना तर मला कॉन्टॅक्ट करा. एक जणांना कॉन्टॅक्ट केलं या आमच्या इथं राहिलं आहे म्हणून. बघा त्याचा कवा फोन येतो त्या भावाचा. कारण की त्याला मी नंबर तर पाठवलेला आहे माझा. धन्यवाद. छान बघत असलो धन्यवाद राव धन्यवाद. कुठं राहिला तुम्ही. परळ विलेज के हॉस्पिटलच्या मागे. बरं कडे काय बरोबर. भाऊ भेटल्यात. भाऊनं 500ची मदत केली खरंच भारी. अरे भारी वाटतो. आपलीच माणसं आपल्यामध्ये करते बाकी कोण करत नाही. धन्यवाद राव. धन्यवाद राव. फॉलोवर नाही जीव आहे हो. काय चाललंय. आता लग्नाला चाललो होतो जरा. कुठं माणसं जरा त्यांना नेणं. होय कुठला. मुंबईमध्ये कधी बसून आहात. 1 महिना झाले मला मुंबईमध्ये. आता कुठे चाललात. आता मी बांद्राला निघालोय. ठाण्याला कधी येणार आहात. ठाण्याला 4-5 दिवसांनी. 4-5 दिवसात. मला पर्सनलला मेसेज टाका बोलू आपण. मला काय चाललंय. तुला फॉलो करतो मी. धन्यवाद. भारी फिरतो तू. आमची पण इच्छा आहे फिरायची. अरे फिरणार एक दिवशी भाऊ तुम्ही फिरणार राहो. हे विनोद वर्ल्ड मधली समजा जास्त मोठी झोपडपट्टी असणारी मुंबईमध्ये फक्त भावनो आणि ती आहे धारावी. आणि ही बघा बघा इथं गटार आहे. एवढी जास्त मोठी गटार मी जिंदगीत पहिल्यांदा बघितली. आमच्या इकडे कॅनेल असतं कॅनेल. इकडं कॅनेल एवढी नुसती मोठी गटारी. मग तुम्ही लक्षात राहून द्या भावनो काय कशी राहते ते लोक इथं. मला विचारत पण लागलं मोठा हे बोललं हवा. बरं तुम्हाला जर जागा दिली लक्षात राहायला तर तुम्ही राहताल का. मला कमेंट करून सांगा कडे आधी. काय घाण म्हणजे काय ह्याला स्वच्छ बिच्छ करते ना. ह्याला स्वच्छ करत असतील पण लोक जेवढी पण सामान आहे ना तेवढं समजतच नसते. हे बघा कसं आहे. बापरे एकदम घाण वास येतो. एकदम घाण वास. इथले माणसं तरी काय करणार नाही. ते कुठं टाकणार ते समजा घाण हे कुठं टाकणार ते. जय महाराष्ट्र. काय चाललंय. जय शिवराय भाऊ जय शिवराय. कुठला आहे. कुठल्या गावचं.
सोलापूर सोलापूर आम्ही सातारा सातारा येतो एका महिन्यामध्ये सातारा. नक्की नक्की चला आता कुठे निघालाय? आता इकडे जरा चाललंय मुंबईला. मुंबईला चालतं या मग मस्त मध्ये. काय युट्यूबवर नाव काय? MH45 रायडर MS50 करतो सबस्क्राईब. बघितलं असेल तुम्ही मला. बघितलंय का ते तरी? हा म्या नुसतं आतापर्यंत ह्याला व्हिडिओमध्ये नुसतं फक्त बघितलं होतं, नुसतं व्हिडिओमध्ये. ते पण मला माहीत नव्हतं की बाबा हीच आहे म्हणून, मला ते माहीत नव्हतं. आणि मग अचानक रस्त्याकडे निघालो होतो, पण म्हणलं हे भीतीच्या ह्याकडल्या साईडला काय बघावं म्हणलं. बघतोय तर एवढी जास्त मोठी गटार, एशियातली समजात जास्त मोठ्या ह्याच्या गल्लीमध्ये. ही बघा नो मी ती मागाची गल्ली बघितली का नाही, खोटं बोलत नाही. त्या गल्लीला मी नुसतं व्हिडिओमध्ये नुसतं बघितलं होतं, नुसत्या व्हिडिओमध्ये. आणि मला ते माहीत पण नव्हतं की हो बघितलं धारावीमधलं आहे म्हणून, मलाही माहीत नव्हतं. बांद्रा रेल्वे स्टेशन राहिलेलं आहे, तिथं आपल्याला जायचं आहे आता. आणि राहण्याची सोय अजून तर माझी काय फ्लॅग झालेली नाही. बघू आजची रात जाते कशी बघायची आज पूर्णपणे. बहुतेक मला वाटतं मला आज रेल्वे स्टेशनला झोपायला लागेल, कारण की मला झोपायला जागा नाही मिळली असतं. तेव्हा आता कामावरून सुटले ते माणसं आणि निघाले ते आपल्या आपल्या घरी. पुढल्या साईडला रेल्वे स्टेशन आहे ना, तर आता समजा रेल्वेमध्ये बसून जाणार नाही ते ना. आणि आपण पण आज रेल्वे स्टेशनला झोपणार आहे. बांद्रा टर्मिनलला बरोबर तिकडल्या साईडला सायकल लावून सल्ला मी बसायला आलो या. बसतो जरा थोड्या वेळ, थोडं जातो आता. जरा थोडं फरक पाणी बिणी ज्यूस ही पितो, म्हणजे जरा थोडं बरं वाटलं मला. साहेब भेटले तर साहेब आपण कुठलं? जळगावची. साहेब पण जळगाव जायचं. बसलो बोललो एकदम मस्त मध्ये. अर्धा झाला आम्ही संघच आहे. तरी सायकल पशी बरोबर CCTV कॅमेरा पशी बरोबर सायकल लावली मी बरोबर बांद्रा टर्मिनल पशी येऊन थांबलेलो या.